दिसते ना मंडळी, ती आहे गुफा. आहे पुढे नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. आणि जसं की भरपूर साऱ्यांना म्हणजे क्वेश्चन असतील की मी माझी फेवरेट ठिकाणी किती वेळा जातो, का जातो, तर ती फेवरेट काय आहे ना जागा हे दाखवतो. त्याच्या आधी आल्याला एक ड्युटी लागली मस्त की दादाने काम दिलेलं आहे, विहिरीचं काम चालू आहे त्याच्या खाली. तर त्याच्या आधी जायचं आम्हाला रोपं आणायला. बाचासुद्धा आहे सोबत, तर बोलो रोपं घेऊन येतो. कसली रोपं आहेत रे? आंब्याची कसली आहेत? कसली? हां, ओनियन कांद्याची रोपं आणायचे. भाचा आमचा ड्रायव्हर आहे, मी गाडी चालवून दिवसभर वैतागलो आहे, त्याच्यामुळे आता भाच्यावर जातो, रोपं घेऊन येतो पहिल्यांदा. चला, आमचा थोडा याचा आहे लेह लडाखसुद्धा याच्यासमोर फेल होईल असा रस्ता आहे. तर मंडळी आता जाऊन आलेलं आहे दापोलीमध्ये. मस्त की सोपाळ्यावरती जरा जो हे घेतो, झोका घेत होतं मस्त, जरा झोपायला लागलेली, त्याच्यामुळे जरा झोकाळ्यावरती बसतो काय काय नाही. आणि आता जायचं थोडं दादाच्या खाली विहिरीवरती काम चालू आहे, ते तुम्हाला दाखवतो. आणि आता पूर्ण ही बाती मागे बघताय पूर्ण बागसुद्धा फिरूया. थोडं गवत आहे बागेमध्ये, पण आपण फिरून येऊ. संध्याकाळचे आता 4:15 वाजलेत आणि मस्त की गार वारा सुटला आहे. मला वाटतं आय थिंक मोरबीर पण दिसू शकतात. आणि एक अँटिक नाही बोलतात, अशी एक हॉरर किंवा कशी भयानक वस्तू दाखवतो. म्हणजे एक नेचरमधली गोष्ट आहे ती दाखवतो. तिकडे जातो पहिल्यांदा, जायला टरकते. एक सीन आहे, सांगतो चला, ती वॉकिंगमध्ये सांगतो. झालं, चलो. मी निघालो कामगारांना चहा आणि ते आपलं पार्सल द्यायचं रोपांचा, ते घेऊन. आमची उभी मॅडम आहे आतमध्ये. ए काय तुझं काय का आलं? काय नको, चल जा, बस जाऊन येतो. डॉबरमॅन आहे आमचा एक, आणि एक डॉबरमॅन डेट झाला 3-4 महिन्यापूर्वी. सो 2 आम्ही एकत्र आणलेले. खूप मला आत्ता कळालं, दादा आत्ता बोलला. ॲक्च्युली त्याचे खूप लास्ट कुठल्या तरी एका ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल त्याला. थोडं त्याची बॉडी हे झाली ती, म्हणजे आजारी होता तो. हा बघा आला, लगेच पाहतो. बाक्याच आहे. एक दिवस इकडे संध्याकाळचा दादाची मंडपची साईड चालू होती. दादाचा मंडपचा बिझनेस आहे, तर मंडपची साईड चालू होती आणि घरी सामान होतं ते घेऊन जायचं होतं. मी बॅगमध्ये घेतलं कपड्यातून, वायर वगैरे होत्या, माईक्स वगैरे होते मला वाटतं, आणि घेऊन जायचं होतं. जस्ट निघालो इथून वरती फॉरेस्ट डिपार्टमेंट, म्हणजे थोडा फॉरेस्ट एरिया, म्हणजे जंगलाचा एरिया हा. तिकडून चाललेलं, थोडं पुढे गेलो तर मला थोडं वाघासारखं, म्हणजे इट मीन्स पट्टे अशा अंगावरती मला थोडं दिसला. एक माझ्यापासून ते 20 मीटर पकडा, म्हणजे एक 20 मीटर अंतरावरती होतं. आणि सीन असं झाला, दादाची पॅशन गाडी आहे, ती गाडी 4थ्या गिअरला होती, टॉपला 4थ्याला होती, 4थ्याला होती बाई. त्या गिअरवरती मी गाडी बंद केली आणि लाईट पटकन बंद झाली. आणि तसाच मी परत त्या लाईटीवरती, तो वाघ होता काय होता आय डोंट नो, तो पुढे गेला. आणि तेव्हापासून नंतरचे 4 ते 5 दिवस मी काय 6च्या नंतर घराच्या बाहेर पडलो नाही इकडे. खरं लिटरली माझी फाटून हातात आलेली, एवढी फाटलेली ना माझी, बेकार फाटलेली. तो सीन अजूनही आठवला ना मला बाई, माझी टरकते, सिरियसली टरकते. कारण की तो सीन मुवमेंटच ती होती अशी की यार, ते बघितलं ना मी, गाडी जागेवर थांबवली कारण लाईटीचा प्रकाश पडला आणि समोरून पास झाला. त्याच्याशी काय ते रिलेटेड तुम्हाला दाखवायचं आहे. त्याच्या आधी व्हिडिओची जाऊन मस्त जंगलातून आज जरा फिरतोय, बरं वाटतंय थोडं इकडे हे जुनं असं. इकडे हा हे नदी, पर्या काय आमच्याकडे पर्या बोलतात, तुमच्याकडे काय बोलतात सांगा. नदी आणि पर्यामध्ये खूप डिफरन्स आहे थोडा. हा इथे पर्या आहे आणि पर्यामध्ये आता पाणी तर नाही आहे, पावसामध्ये खूप इकडे खेकडे वगैरे पकडतात. तर मंडळी आता इथे पाठी जेसीबीचं काम चालू आहे.
आणि इकडे सगळं शेती आहे. लोक इथे शेती करतात. गावात राहूनसुद्धा इकडे येऊन आऊट साईडला शेती करतात. आणि ॲक्च्युली बघायला गेलं आमच्या दापोलीमध्ये सध्या खूप मोठा मॅटर चालू आहे. म्हणजे जमिनी विकल्या गेल्या आहेत बाहेरच्या लोकांना वगैरे, हे मॅटर्स खूप चालू आहे. सो खूप चुकीची पद्धत आहे. बट आमच्या जमिनी विकल्या गेल्या नाहीत तर आम्ही ते बोलतात ना म्हणून त्यांच्यामध्ये कामं करतो. सो तो दारूचा इथे विहीर पाडतो पाहण्यासाठी. ऑलरेडी एक विहीर आहे वाटतं, 1-2 विहिरी आहेत, 3 विहीर आहेत आपल्याकडे. थोडं कधी कधी पाणी कमी पडतं काय तर तिसरी विहीर मारतो ही. थोडं अजून लागवड वगैरे खूप केले दादाने. कोकणात नेचर आणि बोलतो ना ब्युटी काही कमी नाही. हे बघा आता इकडे जागा ना चालतं हे मला फुल झाड घातलं तरी माहीत नाही कसलं, पण लांबून एवढं भारी वाटत होतं ना हे फुल. आता एक सिनेमॅटिक शॉट बघूया आपण. चला तर आलो आहे दुसऱ्या विहिरीच्या इथे. त्या प्लेसकडे जायचं आहे. इकडे दुसरी विहीर आहे दादाची. हिचं पाणी या बागेला असतं आपल्या इकडच्या पोपईच्या बागेला. वांढरांचा काय खरा नाही, मारी फटवला पाहिजे. थांबा झूम करून दाखवतो. हे बघा केलटी नुसती सगळी वाट लावतो बागेची, पळाली सगळी. आवाज आला ना खाली शेतात उतरलो ना मी लगेच पळाली इकडनं. इकडं पण आहेत तर नुसते काय खरा नाही, असा उच्चार मानतात. भरपूर दिवसांनी चालतोय ना दमसुद्धा लागतो. मुंबई सवय झाली ना गाड्या घेऊन फिरायची नुसती. जरा कुठे जायचं झाला खाली मार्केटला तरी गाडी. गावाला आलं की असं फिरलं की जरा बरं वाटतं. आतमध्ये कधी एवढं आलो नव्हतं काय रे, एवढ्या आतमध्ये मी आलो नव्हतो. कोंबड्यामध्ये पण दिसत आहे इकडं गावाकडं. हो कोंबड्या म्हणजे कसल्या माहिती आहे, आपल्या नॉर्मल कोंबड्या नाही तर ते रान कोंबड्या असतात त्या खातात. त्याला पकडायसाठी हे लावावं लागतं, फासकी बिस्की लावतात लोक. चला होते जागेवरती. समोर जी दिसते ना मंडई ती आहे गुफा. आहे पुढे मग चला. आता नसणार आहे पण काटा भरपूर आहेत ना, काट्यातून जावं लागतंय. ट्रॅक पॅन्ट घातले ही बघा गुफा कशी तयार केली बघा. तयार करून ठेवलं आहे मी सगळं. चला हाईटला माझ्या कमरे एवढी लागते एवढीच आहे. त्याच्या आत त्याने डीपली एकदम असं बनवलं आहे. ते खडकातून काढत गेला माती मस्त की बाहेर फेकली. तर मंडळी ही गुफा आहे. इट मीन्स वाघाची ना रे, वाघाची हे जंगली प्राणी त्याची ही गुफा आहे. तो 4 वाजता उठलेला ते केलटी ओढवतो म्हणजे वांढरं ओढवते. 4 वाजता एवढा सकाळ काय वांढर काय ओरडणार नाहीत. सो असतात. आणि इथंसुद्धा इकडे बघितलेलं हा तोच पट्टा बोललो ना मगाशी ब्लॉगमध्ये. तो पुढून रस्ता तुम्हाला दिसलेला. हा रस्ता इकडनं असा वरनं इकडनं तो रस्ता गेला. हे अच्छा अच्छा तुम्ही तर कधी बघितलेला, खूप जुनं झालं. खूप आता काय होतात ना बघितलं एकदा भारी. आता एक संध्याकाळचा वेळ आहे त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. रात्रीचा गुन्हा फिरतो तेवढी डेअरिंग नाही भाई आपल्यामध्ये. फाटेल भाई फाटेल तारकन डायरेक्ट.
काली चूर चूर सगळ्यांचा. चला तर बागेत जाऊया. दम लागलाय चालू. इथून दादाची बाग चालू होते बघा. बांधारा कसा घातलेला आहे पूर्ण. आणि हे खाली शेत आहे. शेतात तिकडे पोपई लावलेली आहे. वरती सुद्धा पोपई आहेत, म्हणजे सुपारीच्या बागा लावलेल्या आहेत. चला फिरवतो तुम्हाला ते. पोपईच्या बागेत जाऊया आता खाली. पोपळी प्लस केळी असं लावलेलं आहे, म्हणजे स्पेसचा पूर्ण वापर केला आहे दादाने. हे बघा तिकडे पोपळीची रांग आहे ना, या पोपळीच्या बागा आहेत. तर त्याच्यामध्ये जो 4 इंचामध्ये जागा आहे त्याच्यामध्ये त्याने केळीचं झाड लावलं आहे मस्तपैकी. हे सुद्धा हा प्लॉट पूर्ण केळी आणि ह्याचा आहे, आपला पोपळींचा आहे. त्याच्यामुळे मला इकडे आवडतं. कळलं, ही माझी फेवरेट जागा. तर म्हणजे आता वरती आलो आहे. इकडे काजू आणि आंब्याच्या बाग आहे पूर्ण. हे सेक्शन जे आहे ना, इथे फाटी पडल्यात. इकडे आंबा आणि लाईनमध्ये असे माड आहेत. आणि हे इकडे पूर्ण आंब्याचं सेक्शन आहे लांबलचक. त्या आणि इकडे बघा मोरसुद्धा आला आहे. आयुष्यपत झूम करून दिसेल काय? तो बघा दिसला? तो बघा तिथे त्या यार शिट. संध्याकाळच्या वेळेला येतात मोर खाली. मी जातो वरती. तर आत्या बघा, आमची आत्या काठी टेकत आली बागेत राऊंड मारायला. का रे, काय करायला आलेलीस? काय कुटक्या मोर आहेत जायचं आपलं काढून आपल्याला चालताना वाटून. आत्या आपला आंबा आता किती वर्ष झालेला आहे लावलेला? आंब्याला किती वर्ष झाली ह्या बागेला, आपल्या आंब्याच्या बागेला? आंब्याच्या बागेला मामाच होतो तेव्हा दादाच झाले. दादा, आमचा दादा आता, माझा 29, इट मीन्स दादा 32, 33, इट मीन्स 33 दादाचा एज आहे. तेव्हा आमच्या मामाने लावलेला आहे. आणि काजू तेव्हा लावलेलं, तेव्हा आत्ता कुठे त्याचं बोलतात ना इन्कम सोर्स जनरेट झालेला आहे. सो खूप अशी मेहनत घेतलेली आहे. खूप मोठी बाग आहे. तर बागेच्या टोकाला लावूया. आय थिंक मोरसुद्धा आलेत. मोर दिसतील संध्याकाळच्या वेळेला, मोर येतात. ॲक्च्युली झालं आहे काय, पावसानंतर हे गवत कट करायचं असतं. आता तेवढं बोलतात ना, मजुरीला माणसं पण भेटणं मुश्किल असं नाही, भेटतात. बट एका माणसाची मजुरी, मुंबईची सुद्धा आपली सॅलरी असते ना एका दिवसाची 700 आणि 800 रुपये मुंबईच्या लोकांची जी बेसिक सॅलरी तर चालू आहे. 500 रुपये तिकडे कोण मजूर घेत नाही. आय थिंक 700-800 रुपये काहीतरी मजुरी आहे. प्लस जेवण वगैरे पण नसतं, काहीतरी असतं. भरपूर दिवसांनी फिरतो मी इकडं. हा 1 मिनिट, 1, 2, 3, येस, हा लास्ट बांध आहे बागेचा. तिथून पालीकडची हे चालू होते, म्हणजे दुसऱ्यांची बागा वगैरे आहे. चला जाऊया, टोकाला जाऊया, वरती जाऊया. तुमच्यासाठी फिरतोय मी आज एवढं मंडई. ओळी फाटी लागली खाली. ओळी बोलते काकाच्या आठवण येते. मला नको, संध्याकाळची वेळ आहे, चप्पल वगैरे पण नाही घातलेली पायात उगाच. हे बघा इथून सिनेरी दिसतो. आपण बांधावरती जाऊया, सिनेरी बघूया. आता सिनेरी तुम्हाला दाखवतो बागेचा. एकदम वरती बांधावरती उभा आहे मी. अशा पलीकडे आपला जागा ना, दुसऱ्यांची जागा आहे. ही दादाची जागा आहे पूर्ण. आणि हे बघा इथपासून चालू होते. काजूचं मोठं झाड आहे, सगळ्यात मोठं झाड अख्ख्या बागेतलं हे आहे. आणि इकडे काजू 3-4 बांध खाली काजू, नंतर आंबा. ही तिकडे त्या टोकापर्यंत जाते पूर्ण पुढे. आणि खाली ते तुम्हाला रेड कलरचं हे दिसतं ना, तिथपर्यंत आपली बाग आहे. आणि हे समोर हॉटेल आहे, साधना एक्झिक्युटिव्ह. इकडे खूप सारे यूट्यूबर्स येत असतात. एस फॉर सतीश दादा यूट्यूबर आहेत. अजून प्रगत लोके, मी ज्याला बघून यूट्यूब चॅनल चालू केलं, प्रगत लोके दादा, तो सुद्धा या हॉटेलला म्हणजे येतात. ते लोक प्रमोशनसाठी येत असतात. सो हे खूप मोठं फेमस हॉटेल आहे. आणि तिकडे बंगलोज वगैरे सुद्धा आहेत. तो कोकणात माणूस कधी म्हणतात ना उपाशी मारायचा नाही ना, खाऊन पण चांगला नंतरच राहील तो, काय टेन्शन नाही घ्यायचा. तर मुंबईत चाकर म्हणे काय माराय, तिथं 15-15 तासने 14 ड्युट्या करा, कशा जायचा
कोण सांगितलं नाही एवढा मरण दे. हा असा वर्षातनं एकदा उत्पन्न घेतात. काजूचा, आंब्याचा, सुपारीचा वर्षभर चालूच असते. माडाचा आपल्या नारळाचे पाणी नारळाचं पाणी बोलतोय सॉरी. आपला शहाळेसुद्धा भेटत असं मस्त आहे की एकदम नॅचरल भेटतं ना इथे खायला. ते मुंबईत कुठून येतं रिसायकल नाही सॉरी हे केलेला केमिकल वगैरे, मजा नाही त्याच्यामध्ये. चला आता बागेच्या त्या टोकाला जाऊया, तिकडनं खाली उतरायला बघूया. तर म्हणजे हे बागेचं दुसरं टोक आहे आणि मगाशी दाखवलं तर तिकडे पलीकडे आहे एकदम, आणि इकडे बागेचं दुसरं टोक. तर इकडनं पण खाली जाऊया. तर मे महिन्यात काजू खायला भेटतील. चालू होणार आता काजूचा सीझन. मार्च जाऊन दे, एप्रिल जाऊन दे, मे महिन्यात काजू, आंबे सगळं भेटेल खाया. इकडे जांभळाचं झाड आहे, इकडे जांभळाची सुद्धा झाड आहेत. जांभूळ तर अजून काय आयताना लागेतो. प्रत्येक सीझनवारी पीक आहे, म्हणजे सीझनवारी येत असं ना उत्पन्न, म्हणजे उत्पन्न इट मीन्स फळ ते सीझनवारी येत असं. त्याच्यामुळे त्याला इकडनं खाली जाऊया. बघू शकता आता हे किती छोटं आहे, एकदम छोटं आहे हे, बोलतं ना छोटी साईज, छोट्या साईजमध्ये आता हे सगळं. बापरे बाप, भरपूर दिवसांनी फिरलं बागेतून. हे इकडे चालू होतात दादाचे माडांची पूर्ण लाईनअप चालू होते. इथून ते डायरेक्ट घरापर्यंत लाईनअप आहे माडांचा. आणि एक सीन दाखवतो. इकडे मी खूप पराकाष्ठा केलेली आहे. चला दाखवतो. काय काय तुमच्या मित्राने भावाने काय दिवे लावले ते दाखवतो. चला खाली बघून जातो, गवत भरपूर आहे त्याच्यामुळे. दादाने रोपं वगैरे ठेवलं. काम एवढं आलं ना आई शपथ मा चाललो ना भरपूर सण फिरतोय ना बाहेर नाही हे त्याच्यामुळे, बाकी काय नाही. हा बट भाई साहब, इथे खरा जिंदगीचा सुकून आहे, सुकून. पाठीबागा ना काय पूर्ण पोपईची बाग आहे खाली. आणि इकडे आता दादाने अशी रोपं वगैरे ठेवली. चिकूची रोपं आहे सर्व, कलमं आहेत, कलमं बोलू शकता याला. ही कलमं ठेवलेत, आय थिंक लावायची असतील जागेमध्ये. जागेचा पुरेपूर बोलतात ना उपयोग करून घेतला पाहिजे. लोक जागा जमिनी विकत आहेत, पण आमच्याकडे त्याचा उपयोग पूर्णपणे चाललेला आहे. हे बघा त्याची हाईट बघा किती वाढलं आहे. हे झाड कोणाला माहिती आहे कमेंट करून नक्की सांगा हे कसलं झाड आहे. ह्याला अननसाचं झाड बोलतात. ह्याच्याती मध्ये अननस असं इथून येतं वरती रोप. हे इकडे काय, इथे काय अननस. अजून तर कसं माहिती आहे काय, पहिलं म्हणजे दादाचे पप्पा जेव्हा मामा होते ना तेव्हा पाटाने पाणी द्यायचो. पाटाने म्हणजे वरती टाकी आहे, ती टाकी भरायची, त्यातून पाणी ओव्हरफ्लो व्हायचं. ते पाणी असं पाट केले होते यायला. मला आठवतं अजूनही की मी यायचो ना असं, मी वाढव करायचं असेल कधी पाणी लावणार. मी काय वारा सुटला यार, थंडीची चाहूल चालू झाली. सो मी ते पावडा घेऊन यायचो आणि ते असं मग इकडे हे जे असं नसे खण त्याच्यामध्ये प्रत्येक पाटाला पाणी असं सोडायचं असं. आता हे पाट बुजवले कारण की आत्ता नवीन टेक्नॉलॉजी आली, नवीन सर्व आली, तर एवढा कोणाला वेळ नसतो की पाटाने पाणी लावणं वगैरे. बट ती मजा वेगळी होती, भन्नाट होती ते काहीतरी अमेझिंग. त्याचा शब्द नाहीत आपल्याकडे त्याच्याबद्दल बोलण्यासाठी. सो आत्ता ह्या टेक्निक्स आलेल्या आहेत. असं हे सिंचन आपण शाळेमध्ये वगैरे शिकलेलं आहेत ना, ठिबक सिंचन, तुषार सिंचन ह्या पद्धती शिकलेलो आहोत. तर हे असं काहीचं आता हे असं कसं म्हणजे एकदा चालू केली लाईन मोटर की पूर्ण बागेला पाणी आहे, त्याच्याने पूर्ण गारवा राहतो इकडे. आणि इट्स अमेझिंग भाई साहब, लाजवाब आहे. प्री वेडिंगसाठी तर आयुष्यपत एक नंबर जागा आहे बाई बाप. कढीपत्त्याचं सुद्धा झाड आहे. भैयाकडे जाऊन कढीपत्ता आणायची गरज नाही आम्हाला, घरात कढीपत्ता भेटतो. आणि एक माहिती आहे का सीन काय की भैया आपण दुकानातून कढीपत्ता आणतो त्याला माहिती आहे कधी स्मेल येत नाही. बट हा कढीपत्ता आहे ना, हा बघा हा कढीपत्त्याचं झाड आहे, प्रॉपर कढीपत्ता आहे. ह्याला स्मेल आहे ना, स्मेल लगेच स्मेल येतो लगेच.
एकदम लगेच स्मेल पकडतो. म्हणजे तो ॲक्च्युअल घरातलं हे आहे आपलं ते. ह्याचं सीन काय माहिती आहे, हे इथल्या ज्या पोपळी दिसतात ना मोठ्या झालेल्या सगळं, तर मला आठवतं की मी इथे दापोलीमध्ये होतो ना 3 वर्ष, एक दिवस आम्ही अशी ती रोपं आणलेली अशी पोपळीची आणि आमचे मित्र वगैरे आलेले सगळे. आणि तेव्हा मग आम्ही दुपारी सगळे असे खड्डे खणलेले सगळ्यांनी मिळून. असे खड्डे, एक जण खड्डे मारतोय, एक राऊंड करतोय, हे करतो, एकदम खत काढतोय, असं करून संध्याकाळला ही सगळी पोपळी लावलेली. आणि तेव्हा गेल्या वर्षीपर्यंत होतं, आता मस्त वाढल्यात. आठवण आहे माझ्याकडे, आठवण राहिली गोष्ट माझ्यासाठी की मी तेव्हा लावलेल्या पोपळी आत्तापर्यंत एवढ्या मोठ्या झाल्यात. आणि आत्ता अजून पुढे वाढणार, हाईटला जाणार भरपूर. बाप, असं काहीतरी अमेझिंग आणि थ्रिलिंग एक्सपिरियन्स बोलतात ना, हा असा. याला कोणाची हात लावायची हिंमत नाही याला बाई. मुंग्यांचं वारू बेकार मुंग्या असतात वाटतं आतमध्ये. आपण तर आजूपर्यंत कधी गेलो नाही, असतात. सो चला जाऊया घराकडे. काही शपथ आता लागली असती काठी, काय खरा नव्हता. गावड्याला कशी धडपड चालूच असते आपली. सो चलो अजून खालच्या बागेत जायचं. विहीर दाखवतो तुम्हाला, खालची मेन विहीर आमची. आणि इकडे मस्त हे दादा आलं, एक घर, आणि इकडे झोपाळा आहे सही बसायला. ओळीची आमच्या अंघोळ चालली आहे. हे इकडे आहे, इकडे सुद्धा चिकूची बाग आहे. पण ते थोडं तिकडे आता पलीकडे आपण विहीर खणल्यामुळे ती कमी झाली. हे पण पूर्ण चिकू. आता भरपूर जणांना माहिती आहे, याने माझ्याकडचे चिकू वगैरे मी ज्यांना दिलेले आहेत ना, योग्याला माहिती, योग्याच्या घरात माहिती आहे. हे आज बागेतले चिकू, तो पण आला घेऊन तो चिकू घेऊन ये, तर मी जाऊन काढू चिकू. आता इकडे थोडं गवत झालं आहे, ते पूर्वी गवतीच्या होते. पण आता हे आपण इकडे काम केलं, ही जागा वेस्टेजमध्ये काढली. हे हाय तसंच ठेवलं चिकूची बाग. चला खाली पोपळीच्या बागेत जाऊया. त्याच्या आधी तुम्हाला बोललो ना, हे अशी कव्वाडी बनवतात. कव्वाडी तुमच्याकडे काय बोलतात मला पण आठवत नाही, बट ह्याला काय बोलतात आय डोंट नो. कव्वाडीच बोलतात माझ्यामध्ये. ते अशी बनवले दादाने. आणि हा इकडून वरतून खाली आलेली बाग ही अशी इथपर्यंत. तो रस्ता कॉर्नरला गेला, एकदम संपणार नाही नजरेने बघून, असं ते बाग पूर्ण अशी बनवलेली आहे. चला तर ही आहे नवीन पोपळीची बाग. तर इथे पहिली शेती होती. शेती आता म्हणजे नाहीत बोललो ना जसं भेटत तसं, त्याच्यामुळे पोपळीची बाग आहे. आणि ही आहे आमची जुनी विहीर. त्याच्यातून पाणी घरी वगैरे पूर्ण जातं. वहिनी ओरडते होईल आमचं, मस्तीवर झाले भरपूर ऐकत. छोटी आहे ना अजून. ते पूर्ण आता ही जुनी पोपळी, ही पहिली लावलेली दादाने, आणि ही आत्ता लावलेली पोपळी पूर्ण. मस्त वाटतं बघायला. हे हा एक चोंडा, हा दुसरा चोंडा इथे लावलेला आहे. बांधावर चढतो आणि तुम्हाला दाखवतो पूर्ण पोपळीची बाग आमची. आणि संध्याकाळचा क्लायमेट काही साप बाप वाटतं. अजून सुद्धा सूर्यास्त झाला आहे, बट अजून ते ढगांचं क्लायमेट मस्त वाटतं बघायला. चला बांधावर चढतो आणि जाऊया. आयुष्यपण पडलं बिडलं नाही पाहिजे. याकाचे 2 केले ना मी, काय खरा नाही माझा. ओके भाई, डन 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 डन. चलो, तर हा आहे पूर्ण पोपळीच्या बागेचा व्ह्यू. असला भारी वाटतं ना मंडळी. आणि हा संध्याकाळचा सूर्यास्त होताना, सूर्याची किरणं पण एवढी बाप वाटतात ना त्याच्यातून मला, एक नंबर. चला, तर हा आहे गुरांचा वाडा. आणि इकडे कोण आलं वाड्यात? कोण आलं वाड्यात? कोण आलं आहे? आमची ओवी आलेली आहे वाड्यात.
आमचा टिका बैल. टिका ना हा काय बसल्या तिथे ना. हा मग तू कशाला आली त्याच्याकडे आता? खाया घालायला. पेंडा टाकायला आली? पेंडा टाका आली तू? हा तिकडे बघा धूर केलेला आहे मस्त संध्याकाळचा. मच्छर चावलं नाही पाहिजेत म्हणून. हा कुठला कुठला दुसरा म्हातारा झालाय. शाप झाला. धावाय ऐकाय ना अजिबात. अजून पण पडणार बांधतानी रोज आज नाही सोडले म्हणजे सोडायला थंडीत आकडे. थंडीतून परत ते बसून बसून पाहिजे ना. शेण काढायला इथे लोक पैसा विकत देऊन शेण घेत आहेत. बघा इथे टोपलीवर शेण निघालंय. लोक बोलतात ना पैसे देऊन 50 रुपये घमेल देऊन. 50 काय मग किती रुपये आहे? 100 रुपये तरी असेल. मग 100 रुपये एक गमेल. तेच तर आहे. तुमच्यासाठी फिरलो आज मी एवढं बाग आणि ते हॉरर प्लेसवर तुम्हाला दाखवलेली आहे. सो आत्ता ब्लॉग एंड करण्याची वेळ आलेली आहे. ब्लॉग संपण्याची वेळ आलेली आहे. ब्लॉग आवडेल तुम्हाला नक्की. ही बागेतली सफर मला का मी वारंवार बोलत असतो ना की मी दादाकडे जातो. हे माझं आवडीचं प्लेस आहे. जे माझ्या कॉन्टॅक्ट्समध्ये त्यांनासुद्धा माहीत असेल की मी स्टेटस वगैरे ठेवत असतो. सो तो मी ह्याच्यासाठी ठेवत असतो कारण की ही जागा मला खूप आवडते. आणि हे घर असं वन साईड असलेलं घर, शांतता आणि म्हणजे कोणाची किटकिट असं नाही बट शांत प्लेस मला हे असं निसर्ग बाजूचं खूप आवडतं. यासाठी मी इकडेच असतो. आलो तरी आता आठवडाभरसुद्धा इकडे जाऊन मी सिरीज एन्जॉय करायलाच आपली येणारी पुढचा मीटअप आहे तो सुद्धा एन्जॉय करा. सो तुर्तास आपली रजा घेतो. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग कसा आहे, कसं वाटले तुम्हाला आमच्या दादाची बाग ही आणि ही सर्व मेहनत कशी वाटली नक्की सांगा. आणि नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच.